Hi dear students, now we are going to discuss shifting of tax burden. Okay, according to Seligman, impact is the initial phenomenon. Impact is initial phenomenon means remarkable thing. Impact is remarkable thing shifting the intermediate process. Okay, and incidence is the result. Okay, do you understand? Impact means initial phenomenon. In other words, you can decode a significance of initial phenomenon into remarkable things. Initial phenomenon म्हणजेच remarkable thing. Impact is called as remarkable things. Shifting is the intermediate process. Okay, and incidence is the result. Okay, first of all, I want to let you know about impact of tax. Impact of tax is on the person who is responsible for the payment of tax. Impact of tax म्हणजेच काय, तर जो व्यक्ती त्या ठिकाणी टॅक्स पेमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्यावेळी त्याला इम्पॅक्ट ऑफ टॅक्स असं म्हटलं जातं. आणि तो कोणावरती असतो, तर जो व्यक्ती त्या ठिकाणी टॅक्स पेमेंट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट ऑफ टॅक्स असलेला आपल्याला दिसून येतो. द टर्म इम्पॅक्ट रेफर्स टू द इमिजिएट मनी बर्डन ऑफ टॅक्स. म्हणजे इमिजिएट मनी बर्डन ऑफ टॅक्सच्या संदर्भात त्या ठिकाणी इम्पॅक्ट ही कॉन्सेप्ट काय केलेली आहे, यूज केलेली आहे. अँड द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग मनी बर्डन इज कॉल्ड एज शिफ्टिंग. म्हणजे ज्यावेळी मनी बर्डन त्या ठिकाणी त्या ठिकाणी फॅक्टरकडून दुसऱ्या फॅक्टरकडे त्या ठिकाणी काय होतं, ट्रान्सफर होतं, त्यावेळी त्याला शिफ्टिंग असं म्हटलं जातं. ॲक्च्युली हे खूप डिफिकल्ट आहे, चॅलेंजिंग टास्क आहे. इज व्हेरी चॅलेंजिंग अँड डिफिकल्ट टास्क फॉर मी टू decode each and every concept, okay, in a simple language. Then shifting of tax burden. Okay, the incidence of tax involves the process of shifting from the person on whom the tax is imposed initially to the ultimate taxpayers who bears the money burden of the tax. म्हणजे या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, the incidence of tax involves the process of tax shifting. तर इन्सिडन्स ऑफ टॅक्समध्ये त्या ठिकाणी काय आहे, तर एक प्रोसेस इन्क्ल्यूड झालेली आहे, ती म्हणजेच शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन. म्हणजेच इट इज फ्रॉम वन पर्सन टू द अनदर. म्हणजेच काय, the shifting of tax burden from the person on whom the tax is imposed. शिफ्टिंग म्हणजे काय, तर एक व्यक्ती ज्याच्यावरती काय झालेला आहे, तर कर लादलेला आहे सुरुवातीला इनिशियली, टू द अल्टिमेट टॅक्स पेयर हू बियर्स द मनी बर्डन ऑफ द टॅक्स. आणि त्याच्याकडून सरते शेवटी टॅक्स पेयरकडे ज्यावेळी ते मनी बर्डन काय होतं, शिफ्ट होतं, त्याला त्या ठिकाणी शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन असं म्हटलं जातं. देन इन्सिडन्स ऑफ टॅक्स. इन्सिडन्स ऑफ टॅक्स मीन्स वॉट, इट सिग्निफाईज द सेटलमेंट ऑफ टॅक्स बर्डन ऑन द अल्टिमेट टॅक्स पेयर. म्हणजे या ठिकाणी इन्सिडंट ऑफ टॅक्स काय सिग्निफाय करतं, तर सेटलमेंट ऑफ टॅक्स बर्डन ऑन अल्टिमेट टॅक्स पेयर. ज्यावेळी टॅक्स बर्डन कोणावरती सेटल होतं, अल्टिमेट टॅक्स पेयरमध्ये. म्हणजे सरते शेवटी जो टॅक्स पे करणार आहे त्याच्यावरती ज्यावेळी मनी बर्डन शिफ्ट होतात किंवा सेटल होतं त्यावेळी त्याला इन्सिडन्स ऑफ टॅक्स असं म्हटलं जातं. इट इज इन फॅक्ट द अल्टिमेट रिझल्ट ऑफ शिफ्टिंग अँड द टॅक्स इज अ लिमिटेड स्टेज इन द प्रोसेस ऑफ टॅक्सेशन अँड द शिफ्टिंग इज द इंटरमिजिएट स्टेज. म्हणजे शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन जे आहे
ही एक त्या ठिकाणी इंटरमिजिएट प्रोसेस आहे किंवा इंटरमिजिएट त्या ठिकाणी काय आहे तर स्टेज आहे, मधली स्टेज आहे. शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन इज अ इंटरमिजिएट स्टेज. ओके. आणि इन्सिडंट इज द फायनल स्टेट. ओके, म्हणजे 3 स्टेज आपण बघितलेल्या आहेत. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स इज अ फर्स्ट स्टेज, शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन इज अ इंटरमिजिएट स्टेज, and incidence of tax is a final stage as well as state. Then difference between incidence and effect of taxation. Incidence refers to the eventual distribution of the money burden of tax. Okay, इव्हेंच्युअल मीन्स वॉट, अंतिम. ओके, इन्सिडेंट कशाच्या संदर्भात वापरलेला आहे. इन्सिडन्स इज अ वर्ड यूज टू द इव्हेंच्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ द मनी बर्डन ऑफ टॅक्स. अंतिम जे डिस्ट्रीब्युशन आहे, ओके, मनी बर्डन ऑफ टॅक्स, त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी इन्सिडन्स हा वर्ड यूज केलेला आहे. इफेक्ट ऑफ टॅक्सेशन रेफर्स टू द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ टॅक्स. आणि इफेक्ट ऑफ टॅक्सेशन म्हणजेच काय तर इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आर्थिक परिणाम, आलं का लक्षात, टॅक्सेशनचा प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनवरती जो होतो त्या संदर्भात त्या ठिकाणी इफेक्ट हा शब्द यूज केलेला आहे. म्हणजे इफेक्ट इज अ वर्ड यूज and it refers to the economic consequences of tax on production and distribution. Okay, then significance of incidents. A welfare government aims to bring about a fair and just distribution of tax burden. The government may desire to tax particular class, say producers. It may not materialize fully if the producers shift the tax to some other group like consumers. The incidence of taxation is also significant in determining the economic consequences of taxes. म्हणजे इन्सिडन्स ऑफ टॅक्स हे खूप सिग्निफिकन्स आहे. व्हाय इन्सिडन्स ऑफ टॅक्स as well as taxes are very significant in the nature, because incidence of taxes as well as incidence of taxation determining the economic consequences of tax. म्हणजे आर्थिक परिणाम टॅक्सेशनचा काय होतो हे डिटरमाइन करण्याचं काम इन्सिडन्सकडून केलं जातं. and in fact incidence of taxation helps to understand the wider effect of taxation. म्हणजे विस्तृत स्वरूपामध्ये टॅक्सेशनचा इफेक्ट काय होतो हे त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपल्याला इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन मदत करतं. दिस हेल्प्स इन पॉलिसी मेकिंग. म्हणजे वेगवेगळी धोरणं बनवण्यासाठी त्या ठिकाणी इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, then the process of tax shifting. Okay, tax shifting is the intermediate process between the impact and incidence of taxation. म्हणजे टॅक्स शिफ्टिंग ही जी प्रोसेस आहे ती इंटरमिजिएट प्रोसेस आहे, मधली प्रोसेस आहे. कोणामधली प्रोसेस आहे तर इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स मधली. Shifting of tax refers to the process of transfer of tax burden from the one person to the other. शिफ्टिंग ऑफ टॅक्स कशाच्या संदर्भात वापरलेली आहे तर जेव्हा टॅक्स बर्डन जे आहे ते एका व्यक्तीकडून त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीकडे शिफ्ट होतं, त्या प्रोसेसला शिफ्टिंग ऑफ टॅक्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. नाउ you have to pay careful attention on forward and backward shifting.
Okay, forward and backward tax burden shifting means what? In the case of forward tax burden shifting, the producer of commodity transfer the money burden of tax on wholesaler. म्हणजे फॉरवर्ड टॅक्स बर्डन शिफ्टिंगमध्ये काय होतं, तर प्रोड्युसर जो आहे त्या कमोडिटीचा तो टॅक्स बर्डन त्या ठिकाणी पुट फॉरवर्ड करतो होलसेलरवरती. होलसेलर पुट फॉरवर्ड टॅक्स बर्डन ऑन रिटेलर. होलसेलर त्या ठिकाणी रिटेलरवरती त्या ठिकाणी टॅक्स बर्डन काय करतो, पुट फॉरवर्ड करतो. अँड रिटेलर फायनली पुट फॉरवर्ड टॅक्स बर्डन ऑन कन्झ्युमर. आणि रिटेलर नंतर कन्झ्युमरवरती त्या ठिकाणी टॅक्स बर्डन काय करतो, शिफ्ट करतो. तर याला काय म्हटलेलं आहे, फॉरवर्ड शिफ्टिंग टॅक्स बर्डन. ओके, समजले का? In backward shifting tax burden refers to the process by which money burden of commodity tax is shifted from consumer to producer. If the tax initially imposed on the consumer, म्हणजे जर सुरुवातीला टॅक्स बर्डन कन्झ्युमरकडे कन्झ्युमरवरती त्या ठिकाणी इम्पोज केलेलं असेल, तेव्हा कन्झ्युमर त्या ठिकाणी ते टॅक्स बर्डन कोणावरती इम्पोज करतात, त्या ठिकाणी प्रोड्युसरवरती इम्पोज करतात. त्याला बॅकवर्ड शिफ्टिंग टॅक्स बर्डन असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन म्हणजे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थ्रू दिस व्हिडिओ वी ट्राय टू लर्न द मीन ॲज वेल ॲज सिग्निफिकन्स ऑफ शिफ्टिंग टॅक्स बर्डन.